आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। साल्हेर किल्ल्यावर परशुराम जयंती उत्साहात साजरी। मंदिराच्या जीर्णोद्धाराची जोरदार मागणी। साल्हेर स्वराज्यातील सर्वोच्च उंच किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बागलाण तालुक्यातील ऐतिहासिक साल्हेर किल्ल्यावर भगवान परशुराम महाराज यांची जयंती एवढी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। दिनांक 19 एप्रिल रोजी पार पडलेल्या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने शिवप्रेमी, गडप्रेमी आणि भाविकांनी गडावर उपस्थिती लावली होती। एवढी भक्तिमय वातावरणात धार्मिक कार्यक्रम पार पडले। मात्र याच निमित्ताने किल्ल्यावर असलेल्या परशुराम मंदिराच्या जीर्णावस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। भक्तिमय वातावरणात सोहळा संपन्न। परशुराम जयंतीनिमित्त पहाटेपासूनच मंदिरात विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली। अभिषेक, पूजा, आरती आणि नामस्मरण यामुळे परिसर भक्तिमय झाला। भाविकांच्या मोठ्या गर्दीत जय परशुराम आणि जय शिवरायच्या घोषणांनी संपूर्ण साल्हेर किल्ला दुमदुमून गेला। शिवकालीन वारसा असलेले परशुराम मंदिराचे मंदिर सध्या अतिशय जीर्ण अवस्थेत आहे। मंदिराची पडझड सुरू असून विशेषतः पावसाळ्यात भाविकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले। यामुळे पर्यटक आणि गडप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले। पर्यटकांच्या प्रमुख मागण्या। गडावर आलेल्या पर्यटकांनी आणि इतिहासप्रेमींनी प्रशासनासमोर काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत। जुने ऐतिहासिक स्वरूप जपून मजबूत आणि सुरक्षित नवीन बांधकाम करण्यात यावे। भव्य मूर्तीची स्थापना, मंदिराचा गाभारा प्रशस्त करून भगवान परशुराम यांची भव्य मूर्ती बसवावी अशी मागणी होत आहे। पिण्याचे पाणी, निवारा आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात। प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे। साल्हेर किल्ला हा ट्रेकर्स, पर्यटक आणि इतिहासप्रेमींसाठी आकर्षणाचे प्रमुख केंद्र आहे। या ठिकाणचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता पुरातत्व विभाग आणि राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। साल्हेरचा इतिहास आणि परशुराम महाराजांचे मंदिर ही आमची अस्मिता आहे। सरकारने लवकरात लवकर जीर्णोद्धारासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक अशोक शिंदे।